जोहार मित्रांनो, नमस्कार. मी अरविंद. आपण आहोत सूत्रकर बेंडकपाडा या ठिकाणी. तुम्हाला 3 मे रोजी होणाऱ्या आमच्या बेंडकाकुळ परिवाराचा मेळावा सांगितलेला होता आणि तो यशस्वीपणे पूर्ण झालेला आहे. आणि आता आदिवासी सांस्कृतिक पद्धतीने आपण ढोळावर आनंद जल्लोष साजरा करतोय आणि सर्वजण नाचत आहेत. बाकीची मंडळी या ठिकाणी बघतायत. सो चला नाचूया, आनंद लुटूया आणि तुम्हाला हे दाखवू. जे आपलं कुटुंबीय बाहेरून आलं हवं, वेगळे वेगळे गावाची तालुक्याची आपले आजचे हे संमेलनात जे आपले संमेलनाला आपलं कुटुंबीय आलं हा, तर एक देणगी रूपाने आपला एक छोटीशी फी आहे. तर जमा करायची असेल तर इथं स्टेजच्या समोर टेबलात वेळ काढून आजचा दिवस आपल्या परिवारासाठी काढला आणि या ठिकाणी येत आहेत. या सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्याला हा कार्यक्रम दरवर्षी असाच आता सुरू ठेवायचा आहे.
ना. येतोय. आलेल्या सर्व पाहुणे मंडळी, आपले बेंडगा परिवारातील सर्व सदस्य आजूबाजूला असतील, त्यांनी यायचे आहे. आता आपल्याला आपल्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात करायची आहे. आपला हिरवा देव इथं मंडपात घेऊन येत आहात. इथं आपली देवाची पूजा करू, स्टेजची पूजा करू ना. खऱ्या अर्थाने आजच्या आपल्या बेंडगा कुल कुटुंब मेळावा 2026 वर्ष 9 या सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. जे पाहुणे मंडळी लांब लांबशी आलं हवं, तिचे नाश्त्याची सोय इथं करेल आहात. कोणाला भूक लागली हवी, आपण जेवण तर बनवतच आहात, पण नाश्त्याची व्यवस्था आहे. कांदा पोहे आहात, त्याचा आस्वाद घ्या. तुम्ही खाल्लं हवं तर परत एकदा घ्या. आपला भरपूर नाश्ता उरला आहे. तर समोर काउंटरला गेला आहे पिपलाच्या झाडाशी, तिथंशी नाश्ता घ्या. कांदा पोहे आहे, बाजूलाच पाणी आहे, रसना आहे. सगळ्याचा आस्वाद घ्या. आता आपल्या देवाची पूजा करून आपले कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात करू. तिथं आपल्या आई देवाची आरती करून स्वागत करत आहात. आता थोड्याच वेळात आपला देव बाप्पा या ठिकाणी हिरवा देव आपला बसणार आहे. पसारा मांडायचा आहे. त्याचा दर्शन आपल्याला सगळ्याला घ्यायचं आहे. आपले हिरवे देवाचे आशीर्वादाने, निसर्ग देवाच्या आशीर्वादाने आजचा जो आपला बेंडगा कुल कुटुंब मेळावा 2026 आनंदात पार पडावा अशी आपली हिरोबा देवा देवाची पूजा अर्चा इथं होय. खऱ्या अर्थाने आपले कार्यक्रमाची आता सुरुवात होईल. आजूबाजूला जे आपलं बेंडगा कुटुंबीय परिवार आजूबाजूला थांबेल हवं. तीन जवळ यायचं आहे. आपला कार्यक्रम सुरू झाला आहे. इथं आपल्या हिरवा देवाची मांडणी चालू आहे, पसारा चालू आहे. तसंच आजूबाजूशी लांब लांबून गावाखेडे पाड्यातून आलं आपलं परिवार. ते परिवाराही एक आपली जी देणगी आहे, ती देणगी इथं समोरच्या टेबलावर द्यायची आहे. देणगी आपली जी एक छोटीशी देणगी आहे, फार मोठी नाही, छोटीशी देणगी. कारण आजचा यो कुटुंब मेळाव्याचा सोहळा आपल्याला इथं ढोल तारपा, डीजे, नाश्ता, जेवण सगळ्या गोष्टी इथं आपल्याला भेटणार आहात. तर एक छोटीशी देणगी आहे, ती आपले परिवाराही कोणाची बाकी हवी तर स्टेजच्या समोर आपला दिनेश बेंडगा आहे टेबल वरती, तिथं देणगी द्यायची आहे. भगत मंडळ नाश्ता आहे.
जी कोणी लांबशी आली हवी भूकच इथे लावी. अरे फार दूर जायचं आहे, लहान लहान तयारी करू. साड्या लावा, टाइम झाला हवा. पावडर लावा, टाइम झाला हवा. ना भूक भूक निघाली हवी तुम्ही, ना रस्त्याला सांगत हवी यो मर फार घाई करव नावडा मला भूकच घेऊन आला. तसा काही गोट नाही. इथे नाश्ता आहे तुमची बाग. नवऱ्यासले नको झगडू वहिनी हो. नाश्ता आहे इथं कांदा पोहे. तर तुम्ही सांगाल काय ओढे दूर भूकच घेऊन जाय. ते नाश्ता आहे, नाश्त्याचा आस्वाद घ्या. आपलं भगत मंडळी आपल्या देवाचा बसारा मांडत आहात. हिरवा हिमाय नारायणदेव बहरमदेव हे सगळे देवाची इथं संध्याकाळीवरी सगळीची चेहरी हसत हसत राहून दिजोस. सगळीला पोट भरून जेवण दिजोस ना. जाताना फार बेस्ट कार्यक्रम झाला. पुढच्या वर्षी तर नाही बोलवला तरी येईल असा वाटा पाहिजे. असा कार्यक्रम आमचा सक्सेसफुल होऊन दे हीच हिरवे देवा तुझ्या चरणी प्रार्थना. आता आपल्याला लगेच स्टेज आपल्या देवाची पूजा झाल्यावर स्टेज पूजा करायची आहे. स्टेज साठी एक आपल्याला नारळ फोडायचा आहे. हसत आली, खेळत आली, आनंदात आली. तसंच हसत खेळत आनंदात घरावरी सुखरूप तिला पोहोचवजस असे देवाला आपली प्रार्थना करू. आपले हिरव्या देवाची पूजा झाली आहे. आपलं भगत बाबा इथं देवाची पूजा करत आहे. हिरव्या देवाला प्रार्थना करत आहे. बारीक बारीक बाया तिकडं होती. दादू ही ना बाया हे भूकच काय लागत हा. नाश्ता करून घ्या. तोंड बोंड नको वासून दाखवू जरा. तिकडे पोहे हाते खान घ्या. फिरून ठेव ना त्याला बरोबर फिरव ना. याला करला आहे तसंच कर. इथं आपला हिरवा देवाची मांडणी चालू आहे, पसारा चालू आहे. जे आपले कुटुंब परिवार इथे ना ती सगळी आपले कुलदेवाची इथं मांडणी पसारा नागायचा आहे. आपली देवा नागायची हा नावा विचारायचा आहे ना. आपल्या देवाचा दर्शन घ्यायचं आहे. नारेल आणलेला झालेला आहे. तर आपण एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या अध्यक्षांचं स्वागत करूया. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आहेत संधू बेंडगा सर. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्वागत करूया जोरदार टाळ्या वाजवून. त्याचबरोबर या ठिकाणी सचिव सुद्धा उपस्थित आहेत. त्यानंतर या ठिकाणी खजिनदार उपस्थित आहेत श्री उत्तम देवया बेंडगा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या सर्वांच्या मेहनतीमुळे आज यशस्वीपणे ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो तो दिवस उजडला. या सर्वांसाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजवूया. या मेळाव्यासाठी खूप साऱ्या आपल्या भावांनी दिवस रात्र मेहनत केली. गावून गावाला जाऊन जे आपले कुटुंबीय आधी आपला बेंडगा कुटुंब मेळावा व्हायचा पण इकडे तिकडे विखुरलेले होते. 4-5 वर्ष मध्यंतर निघून गेले. त्यानंतर कोण कुठे तर कोण कुठे या सर्वांचा शोध घेण्यासाठी मधुदादा बेंडगा, भरतदादा बेंडगा, उत्तमदादा बेंडगा हे सर्व भाऊ दिवस रात्र गेल्या काही 1-2 महिन्यांपासून गावागावात फिरत होते आणि सर्वांना एकत्र करण्याचा त्यांचा ध्यास आज यशस्वीपणे पूर्ण होतोय.
या कार्यक्रमाला आपलं कुटुंबीय सगळेजण पुढे आलं, मदत करा. कारण एखादा कार्यक्रम करायचा तर खर्चाचा बाप फार मोठा उभा राह. साधारण कार्यक्रम करायचा तरी 1,00,000-1,50,000 रुपये खर्च होय. मग एवढा पैसा कुठून आणायचा हा प्रश्न होता. पण आपल्या कुटुंबात दानशूर व्यक्ती काही कमी नाही. असंच भरपूर व्यक्ती पुढे आलं. सगळी थोडा थोडा हातभार लावला. कोणा भाजीपाला दिला, कोणी तांदूळ दिलं, कोणी पैसा दिलं, तर विविध वस्तू देणगी रूपाने भरपूर अशा गोष्टी आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलं. आपली खऱ्या अर्थाने आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायचा तर जे आजूबाजूला हवं ती आपल्या देवाचं दर्शन घ्या या पटापट. कारण आपला आता जवळजवळ आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. म्हणजे आपल्या स्टेजची पूजा, आपल्या देवाची पूजा, निसर्ग देवाची पूजा खऱ्या अर्थाने झाली आहे. आता आपल्या कार्यक्रमाला आपली सुरुवात केली आहे. थोडक्यात प्रस्तावना म्हणजे कार्यक्रमाची अशी होईल काय, आपले जे पाहुणे मंडळी आहात ती सगळी जण इथं बसल्यानंतर आपली स्वागत करून, आपले जे कमिटी मेंबर आहात तिचं स्वागत करून, जे दानशूर व्यक्ती आहात त्याचं स्वागत केल्यानंतर आपली गावागावाची जी काही कुटुंब इथे त्याची थोडक्यात ओळख करून घेईल. त्याच्यानंतर जी आपली कुटुंबाची गुणवंत विद्यार्थी हा तिचा थोडक्यात सत्कार, प्रोत्साहन, थोडंसं मार्गदर्शन, आपले कुलाचं, आपल्या देवाची थोडीशी माहिती. आपलं 2-4 मेंबर आपलं त्यानंतर मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. आपला कुटुंबी जे बेंगा कुटुंबीय आजूबाजूला हवं ती मंडपात या ना. भूकच इथं हवं तर नाश्ता करून घ्या. आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. आपला हिरवा हिमाय नारायण देवाचा दर्शन घ्या.
आपण या मंडपामध्ये येऊन बसायचं आहे. आता लगेचच आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. स्वागत गीताने आपल्या ज्या मुली आहेत आपलं स्वागत करणार आहेत. प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करणार आहे. आता आपल्या कार्यक्रमाला लगेच आपण सुरुवात करत आहोत. छोट्याशा स्वागत गीताने आपल्या ज्या मुली आहेत ते आपलं त्यांच्या नृत्याने त्याच्या गायनाने आपलं स्वागत करणार आहेत. तर सर्वांना विनंती आहे की आजूबाजूला आपण थांबलेले असाल, कुठं घरी थांबलेला असाल तर सर्वांना विनंती आहे काय आपल्या जो समोर मंडप टाकलेला आहे तो आपल्यालाच बसण्यासाठी मंडप टाकलेला आहे. तर सर्वांना विनंती आहे की या मंडपात येऊन बसावं. ज्या मुली स्वागत गीत करणार आहेत त्यांना विनंती आहे की स्टेजच्या समोर त्याने यायचं आहे. सचिव श्री अरविंद अजित बेंडगा सूत्रकार यांना देखील विनंती आहे की स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. त्याचप्रमाणे खजिनदार श्री उत्तम देवाय बेंडगा मोडगाव यांना देखील विनंती आहे की या स्टेजवरती विराजमान व्हावं. त्याच्यानंतर आमच्या सूत्रकार गावाचे पाहुणे माननीय श्री चंद्रकांत दुमाडा साहेब हे सूत्रकार गावचे उपसरपंच आहेत. त्यांनी पण आपल्या व्यासपीठावर येऊन जागा घ्यायचे आहे. विश्राम दुमाडा, प्रदीप लिलका आणि कान्हा अंधेर माजी उपसरपंच आहेत. त्यांनी पण आपले व्यासपीठावर यायचे आहे. स्वागत करणं आपल्याला भाग आहे, त्याच्यामुळे या सगळ्यांचं आपण थोडक्यात स्वागत करू. त्याच्यानंतर मग तुम्हा सर्वांचं पण स्वागत थोड्याच वेळात होणारच आहे. अजून आजूबाजूला जे आपलं कुटुंबीय बेंडकपाड्यातील सर्व नागरिक लांबून लांबून नांगत हवं दूरशीच तर जरा जवळ या. इथं झाडाची सावली पण आहे, इथं मंडप मध्ये पण बसायची जागा आहे. तर दूरशीत नको नागू, इकडे येऊन बसा या व्यवस्था करेल आहे. मधुदादा बेंडगा, मधुदादा कुठे पण असतील त्यांनी यायचं आहे स्टेजवरती. मधुदादांनी यायचं आहे. आमचे आधारस्तंभ बेंडगा कुटुंबाचे एक असे व्यक्ती आहेत
हा परिवार कुटुंब एकत्र करण्यासाठी गेल्या 2-3 महिन्यांपासून सतत झटत आहेत. त्यांच्या सोबत एक दिवस माझंही जाणं झालं. एक बेंडगा परिवारासाठी सावलीचं काम मधुदादा बेंडगा करताहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची स्वतःची 4 व्हीलर घेऊन प्रत्येक गावापाड्यात जाऊन आपला बेंडगा कुटुंब शोधणं, त्यांना आमंत्रण देणं आणि या कुटुंब मेळाव्याला त्यांनी मोठ्या दिलाने मोठी एक दुसरी गोष्ट म्हणजे या मेळाव्यासाठी त्यांनी देणगी रूपाने आपल्याला 10,000 रुपयाची मदत केलेली आहे. त्यामुळे जोरदार टाळ्यांनी आपल्याला मधुदादा बेंडगा यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी मधुदादा बेंडगा यांचं शॉल, श्रीफळ आणि गुलाल पुष्प देऊन स्वागत केलं जात आहे. बेंडगा कुटुंब मेळावा 2026 अनेक वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र आले बेंडगा कुटुंब. परंपरा, संस्कृती आणि एकतेचा सुंदर सोहळा. नमस्कार मंडळी, आज आपण एका असा कार्यक्रमाबद्दल पाहणार आहोत जो फक्त कार्यक्रम नव्हता तर भावना होती, नाती होती, संस्कृती होती आणि आपल्या माणसांना पुन्हा एकत्र आणणारा एक सुंदर प्रयत्न होता. दिनांक 3 मे 2026 रविवार या दिवशी सूत्रकार बेंडकपाडा येथे बेंडगा कुटुंब मेळावा वर्ष 9 मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. गेल्या काही वर्षांपासून काही कारणावस्तव हा कुटुंब मेळावा बंद अवस्थेत होता. पण बेंडगा कुटुंबातील काही तरुणांनी एक विचार केला, आपण पुन्हा एकत्र आलो पाहिजे, आपली परंपरा पुन्हा सुरू झाली पाहिजे, आपल्या मुलांना आपले लोक, आपली संस्कृती माहिती झाली पाहिजे. आणि याच विचारातून पुन्हा एकदा या मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. या मेळाव्यासाठी अनेक दिवस आधीपासून तयारी सुरू करण्यात आली. बैठका झाल्या, कामाची विभागणी झाली, गावोगाव संपर्क करण्यात आला आणि अखेर तो दिवस उजळला. सकाळपासूनच सूत्रकार बेंडकपाडा येथे उत्साहाचं वातावरण दिसत होतं. वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या तालुक्यातून बेंडगा कुटुंबातील अनेक सदस्य या मेळाव्यासाठी आले होते. अनेक लोक अनेक वर्षांनी एकमेकांना भेटत होते. अनेकांना एकमेकांची ओळख नव्हती, पण या मेळाव्यामुळे पुन्हा एकदा सगळे जवळ आले. मेळाव्यामध्ये आलेल्या प्रत्येक कुटुंबाचं फूल देऊन स्वागत करण्यात आलं. प्रत्येक कुटुंबाची गावानुसार ओळख करून देण्यात आली. लोक एकमेकांशी बोलत होते, जुन्या आठवणी काढत होते आणि पुन्हा नाती नव्याने जुळवत होती. या मेळाव्याचं आणखीन एक विशेष आकर्षण म्हणजे आदिवासी कुलदैवत हिरवा हिमाई नारायण देवाचा पसारा विधीपूर्ण मांडण्यात आला. सर्व कुटुंबांनी श्रद्धेने दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला. आपल्या परंपरा, आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक सुंदर प्रयत्न होता. आजच्या काळात अनेक गोष्टी बदलत आहेत, पण आपली ओळख, आपली संस्कृती आणि आपले देव कधीही विसरता कामा नये. यानंतर कार्यक्रमाला आणखी रंग चढला. सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. बेंडगा कुटुंबातील अनेक तरुण तरुणींनी, लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. कोणी नृत्य सादर केलं, कोणी गाणी सादर केली, कोणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमामुळे मेळाव्याला एक वेगळाच उत्साह आणि आनंद मिळाला. स्टेजवर कार्यक्रम सुरू होते आणि खाली बसलेले सर्व लोक टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देत होते. यानंतर सर्व कुटुंबियांनी एकत्र बसून भोजनाचा आनंद घेतला. एकत्र जेवणं, एकत्र गप्पा, एकत्र आनंद. आजच्या धावपळीच्या आयुष्यात असे क्षण खूप कमी मिळतात आणि म्हणूनच हा क्षण प्रत्येकासाठी खास होता. आणि मग सुरू झाला सर्वात उत्साहाचा क्षण. आडवा तूर, ढोल, तारपा, महिला, पुरुष, लहान मोठे सगळे एकत्र आले. सगळ्यांनी एकत्र नृत्य केले. तालावर पाय पडत होते आणि आनंद चेहऱ्यावर दिसत होता.
कोणी पाहुणा नव्हता, सगळे आपलेच होते. हे दृश्य पाहून असं वाटत होतं, हीच खरी आपली संस्कृती, हीच खरी आपली ताकद आणि हीच खरी एकता. या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बेंडकपाड्यातील सर्व गावकरी मंडळींनी मोठं सहकार्य केलं. प्रत्येकाने आपापल्या परीने मदत केली, वेळ दिला आणि हा मेळावा यशस्वी करून दाखवला. सर्व आयोजक, सर्व सहकारी आणि उपस्थित राहिलेल्या सर्व कुटुंबियांचे मनापासून आभार. आशा करूया अशीच आपली परंपरा पुढे चालू राहील. आपण असेच दरवर्षी भेटत राहू आणि आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोचवत राहू. जय हिरवा हिमाय नारायणदेव, जय बेंडगा कुटुंब मेळावा. धन्यवाद. जय जोहार, जय आदिवासी. मी 1 2 3 बोलला का जरा 2 मिनिटं डोळे बंद करून आपल्याला श्रद्धांजली वाहायची आहे. आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्ती आता आपल्या परिवारात नाही त्यांच्यासाठी आपल्याला देवाला प्रार्थना करायची आहे की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. यासाठी सर्वांनी नीट उभं राहायचं आहे. 1 2 3 श्रद्धांजली आपल्याला वाहायची आहे. इथं पहा, इथं कॅमेरा इथं पहा. त्यांचा परत एक फोटो होईल. पुढील गाव रेडी राहा. कोण रेडी आहे? मी तुम्हाला आठवणीत राहील ना. जय आठवण येईल तर मोबाईल काढून सांगास मगा. अरे दादू जरा हसदा हो, हसून दाखवा जरा कॅमेरे वाले हो. खपला ना. दुसरी गोष्ट काय झाला, ते गरम झाला. नाचायची हवी तर तुमच्या गाण्याचं नाव ना तुमचा गाणं स्वागत करत आहे. त्याच्यानंतर पुढचा कोणता गाव रेडी आहे? वसा स्टेजवर जाऊन बसदाच नको, उभंच राहायचं. बोडगावचे 2 ग्रुप आहेत. ओके, तुम्ही माणसं वाटून घ्या. फाडून नको घे जा, तोडून नको घे जा, वाटून घ्या. काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला फोटो घ्यायचा आहे सगळ्यांचा. चला फोटो सेशन साठी त्यांनी आपला फोटो काढून घ्यायचा आहे. दादा बोलू नको ना होती. त्यानंतर तुझी झाल्यानंतर इकडे बेंडका शनिवारपाडा काही बेंडकपाडीत जरा जास्ती गरम पण होणार आहे. 2 3 असतील, जास्त नाही आहेत पण ते होणार आहेत. बेंडकपाड्याचे आहेत. या सर्वांचा या ठिकाणी फोटो होणार आहे. बरोबर अजित बेंडगा, लाडक बेंडगा, हेनरी मालकरी. कार्यक्रम आहेत ते बघितल्यानंतर आपण जेवणानंतर सुरुवात करणार. संध्याकाळपर्यंत या ठिकाणी थांबायचं आहे. ना चाकण्याला तर बोईचं नाव होते जाण घिजास बेंडगा रखवाला, सूत्रकार रोहिणी, दुसरा नाच तयार राहायचा आहे. तयार तिने जरा नाचाया सांगू. चला बसून घ्या मंडपात येऊन बसून
कुटुंब आपल्याचे बोल खोल देवाला विसरू नको. वाटला ना भारी गाणं बेस. दुरसे दरीले नांगत हाती जराक जराक सरका मागे नांगा या हाती जराक जराक सरका मागे
कोणाचा दुर्से दरीले नांगत हाती जराक जराक सरका मागे नांगाया हाती जराक जराक सरका मागे